हा आजार मुख्यतः दूषित पाणी किंवा अन्न या सोर्सेसद्वारे प्रसारित होतो। कुठल्याही प्रकारचा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमधून हा आजार होत नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही। पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे। जसे की पाणी उकळून पिलं पाहिजे। त्याचबरोबर जे काय अन्न आपण खातोय ते अन्न स्वच्छ आणि ताजं असावं। शिजवलेलं अन्न आणि न शिजवलेलं अन्न हे एकत्रित न ठेवलं तरी सुद्धा हा संसर्ग आपल्याला टाळता येतो। त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छतेवर पण आपण भर दिला पाहिजे। तरी मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की अचानकपणे पायात किंवा हातामध्ये जर अशक्तपणा किंवा लकवा जाणवला, तसेच चालण्यामध्ये थोडीशी आस आली किंवा अशक्तपणा जाणवला, जास्त दिवसांचा जुलाब किंवा डायरिया असेल तर ताबडतोब आरोग्य संस्थेशी त्यांनी संपर्क साधावा। सर्व आरोग्य संस्था आपण सतर्क केलेल्या आहेत। सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। तर सर्व नागरिकांनी घाबरून न जाता जर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला आढळल्यास तत्परतेने आपण जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा। धन्यवाद।